नाशिक लोकशाही न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। सायखेडा गोदावरीच्या नदीच्या काठी मी उभा आहे। अगदी आश्चर्याची म्हणजे ब्रेकिंग न्यूज जर तुम्हाला द्यायची झाली तर या 21व्या शतकामध्ये देखील नद्या लुप्त होतात, अर्थात गुप्त होतात। विश्वास नाही बसला ना? तुम्ही बघू शकता, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावणारी गोदावरी नदी ही गंगापूर डॅम मधून ही सायखेडा मार्गे नांदूर मधमेश्वर डॅम पर्यंत जाते। परंतु आपण बघू शकाल की या ठिकाणी ही नदी राहिलेलीच नाहीये। संपूर्ण पानवेलीने नदीचं जे पात्र आहे ते पूर्णपणे झाकल्या गेलेलं आहे। अगदी म्हणजे महाशिवरात्रीचा पर्वकाळ, महाकुंभमेळ्याचा पर्वकाळ, या वेळेला जे भाविक परिसरातील 15 ते 20 किलोमीटर गावावरून या ठिकाणी आंघोळीसाठी आले, येऊन बघता तर काय की या ठिकाणी शासनाने काही शेती वगैरे सुरू केली की काय नदीच्या पात्रामध्ये? कारण चौफेर जर आपण दृष्टी टाकली आणि बघितलं तर फक्त हिरवीगार पानवेली दिसते। म्हणजे अगदी हसून म्हणायचं ठरलं की एखाद्याने ठरवलं की बाबा मी जीवनाला वैतागलोय, मला आता नदी पात्रात उडी मारायची, त्यांनी उडी जरी मारली तरी तो नदीमध्ये डुंबू शकत नाही, त्या पानवेलींवरती तरंगू शकतो। आणि परिसरातील धार्मिकतेचं महत्व घेता या ठिकाणी बालाजी संस्थांचं मठ आहे, या ठिकाणी नरसिंह भगवान संस्थांचं मठ आहे, अनेक आध्यात्मिक मंदिरं या सायखेडा गावामध्ये आहे। परंतु महाशिवरात्रीच्या पर्व कालावरती असंख्य भाविक या ठिकाणी नदीवरती ज्या वेळेला पर्व स्नान करण्यासाठी या ठिकाणी आले, त्यांचं स्नान तर बाजूलाच हो, परंतु त्यांना तांब्याभर पाणी काढून सुद्धा या नदी पात्रातून त्यांना पायावरती घेता आलं नाही। अतिशय काळं घाणेरडं पाणी आहे, असंख्य किडे त्यामध्ये वळवळत आहे। परंतु शासनाचं याकडे एवढं दुर्लक्ष का? सायखेडा आणि परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी, जिल्हाधिकारी, कलेक्टर असतील, तालुक्याचे कोणी प्रशासकीय अधिकारी असतील, पाटबंधारे विभाग असेल, जल विभाग असेल, या सगळ्यांना निवेदनं देऊन झालीत, परंतु या पानवेलींकडे अक्षम्य असं दुर्लक्ष या शासकीय लोकांकडनं होतंय। माझी शासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणचा, या पानवेलींचा बंदोबस्त करावा, अन्यथा गोदाकाठ परिसरातील जी 40 ते 45 गाव आहे, एक मोठं आंदोलन या माध्यमातून उभं राहिल्याशिवाय राहणार नाही। आता माझ्यासोबत आहे बालाजी संस्थांचे मठाधिपती 1008 कमलाकांतचार्यजी महाराज, त्यांच्याकडनंच आपण या पानवेलींची व्यथा जाणून घेऊया। जय श्रीमन्नारायण। गोदामाईकडे बघताना दुःख होत आहे। गोदामाई आहेत की अजून काही? आता ह्या गोदामाईमध्ये 365 दिवस आंघोळ करणारे, वर्षभर आंघोळ करणाऱ्यांचा नियम पण तुटला, कारण पाणी एवढं खराब आहे का त्या पाण्यात हात किंवा पाय काही घातले तर खाजव सुटते पूर्ण, त्या असल्या आळ्या दिसतात। आता आमचे जे आहे मंदिराकरता दररोज देवाला लागणारं जे जल आहे ते गोदामाईचं जात होतं, पण ते नाही। आता ब्रह्मोत्सव चालू झाला, त्या ब्रह्मोत्सवाला पण गंगा पूजन करायला आल्यानंतर पाणी तर लांब, तिथं आल्यावर घाणेरडा असा वास येतो। बोलायला नाही पाहिजे गोदामाई आपली ती, पण शासनाने याकडे साफ दुर्लक्ष केलंय। सगळ्या भाविकांचा विचार करून, आरोग्याचा विचार करून शासनाने आणि पाटबंधारे खात्याने त्याचं लवकरात लवकर काहीतरी उपाय शोधावा। अजून भरपूर दिवस जायचे बरसातीपर्यंत, तोपर्यंत गोदामाई लुप्त नको व्हायला। शासनाने याकडे खास ध्यान करून गोदामाईची सफाई ही केली पाहिजे। धन्यवाद महाराज। या ठिकाणी अतिशय पाण्याचं दुर्भिक्ष, उन्हाळा लागलेला आहे, जिकडे तिकडे पाण्याचा साठा कमी पडतोय, परंतु आम्हा गोदाकाठ वासियांची कैफियत अशी आहे की आमच्याकडे भरपूर जल साठा असून देखील आम्ही त्याचा उपभोग घेऊ शकत नाही, ही आमची मोठी शोकांतिका आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जी भावी पिढी आपण म्हणतो, आमचे कॉलेजचे षटकोपाचार्य वरिष्ठ महाविद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत, युवक आहे, युवती आहेत, त्यांचं नौकानयन स्पर्धा भरते। याच गोदापात्रामध्ये पानवेली नसताना सर्वात मोठं लांबीचं ठिकाण हे सायखेड्यामध्ये आहे। या ठिकाणी स्पर्धा झाल्यानंतर आमच्या कॉलेजमधील अनेक युवक आणि युवती या इंटरनॅशनल लेवल पर्यंत जाऊन पोहोचले। आता त्यांचा सराव पूर्णपणे बंद झालेला आहे। आपण बघू शकता की सायखेड्याची जी एंट्री आहे, जो पूल आहे गोदावरी नदीचा, त्या ठिकाणी देखील पानवेली आहे। अगदी दारणा सांगवी येथे दारणा आणि गोदावरी या दोन नद्यांचा मिलाप होत असतो आणि त्या संगमाचं पाणी हे सायखेड्यामध्ये येत असतं। परंतु त्या दारणा सांगवी पासून तर करंजगाव, चापडगाव, नांदूर मधमेश्वर, शिंगवा या ठिकाणी आपण गेला तर हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल। मग असं वाटतंय की शासनाने ही
पानवेलींची शेती केली की काय? मग शासनाने याच्यावर काहीतरी शोध लावा की जेणेकरून पानवेलींची निर्मिती जर झाली तर ती नष्ट करायची कशी, या स्थानिक तालुका प्रतिनिधींनी देखील यात लक्ष घालणं गरजेचं आहे. विधानसभेमध्ये असेल, लोकसभेमध्ये असेल, हा आवाज त्यांनी उठवला पाहिजे आणि लवकरात लवकर या पानवेलीपासून या गोदावरीची मुक्तता घेतली पाहिजे. तिचा मुक्त श्वास त्या गोदावरीला घेता आला